बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया 3 मिनिटांमध्ये 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. खाऊन पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मांजरीमधील आंदोलकांना अजब सल्ला. मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला ओबीसी आरक्षण बचावासाठी एल्गार. सत्ताधारी आमदारांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप. धाराशिवमध्ये नगरसेवक पळवापळवीचं राजकारण. भाजप प्रवेशासाठी निघालेले नगरसेवक थेट शिवसेनेमध्ये. आमदार ओमराजे यांच्या माध्यमातून नगरसेवक ठाण्यात. शिंदेच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. 1 सप्टेंबरला ओबीसी आरक्षण बचावासाठी एल्गार. हिंगोलीमध्ये हाकेंच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक. अमित ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर. कॉलेज तरुणाईशी संवाद साधणार. नागपूरमध्ये मनसेचं सदस्य नोंदणी अभियान. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी केंद्राचं उद्घाटन. व्हेंटिलेटर खरेदीसाठी नवीन एसओपीचा निर्णय. वैद्यकीय शिक्षण विभाग तज्ज्ञ समिती स्थापन करणार. अमरावतीच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय. सांगलीमध्ये ठाकराळे ग्रामस्थांचं आमरण उपोषण. राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा विस्तार. शेतकऱ्यांचा प्रकल्प विस्ताराला विरोध. गोंदियामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. 24 तास वीज पुरवठा करण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणूक. 10 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार. निवडणुकीसाठी दुग्ध विभागाकडून हालचाली सुरू. नागपुरातील मेयो रुग्णालय परिसरातील कॅन्टीनवर कारवाई. नागपुरात अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. स्वच्छतेचा अभाव आणि पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित. रुग्णालय परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. नागपुरातील वसतिगृहात विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ. मेसच्या जेवणामध्ये अळ्या आणि किडे. अन्न आणि औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी. मुंबईतल्या परळमध्ये 2 गटात तणाव. धार्मिक मिरवणुकीदरम्यान बाचाबाची आणि धक्काबुक्की. परिस्थिती नियंत्रणात. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कॉमेडियन समय रैनाचा सत्कार. सायबर सेलनं मला उचललं. यावेळी सत्कारासाठी सायबर सेलचं कौतुक करताना समय रैनाची फटकेबाजी. गणेश मूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट प्रमाणपत्र बंधनकारक नाही. मनपाकडून फिटनेस प्रमाणपत्रासंदर्भात निर्देश नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका. मनपाचं आवाहन. आगमन सोहळ्यात विशेष काळजी घेण्याच्याही सूचना. देशात स्वाईन फ्लूचा धोका वाढला. दिल्लीमधील स्वाईन फ्लूचे 3000 रुग्ण. महाराष्ट्रातही स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ. IMA कडून मार्गदर्शक तत्व जारी. मुंबईमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या. थकबाकी मिळत नसल्यामुळे कंत्राटदाराची आत्महत्या. काम करूनही पैसे मिळत नसल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं. वर्षभरापूर्वीच कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवलं होतं. नेपाळ सीमेजवळच्या चीनमधील गिरोंग पोर्टवर अचानक आलेल्या पुराचा थरारक सीसीटीव्ही समोर. पुराच्या पाण्यात अनेक लोक वाहून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय. अमेरिकेकडून सर्व व्हिसा अपॉइंटमेंट स्थगित. सर्व अमेरिकन व्हिसा अपॉइंटमेंट्स थांबवल्या. हजारो मुलाखतीच्या फेऱ्या रद्द होण्याची शक्यता. भारतीय नागरिकांना सर्वाधिक फटका.